बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 1 नोव्हेंबर 2025चा व्हिडिओ आहे. श्री जनार्दन दादासू पाटील सर, श्री शुभम जनार्दन पाटील, मुक्काम पोस्ट हातनूर, तालुका तासगाव, जिल्हा सांगलीसाठी रोपं सिलेक्शन करून काढायचे चाललेले आहेत. बघू शकतोय मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ, जो नारळ लावल्यानंतर अगदी 2.5 वर्षात फळधारणा चालू होत्या आणि झाडांना खाली बुंदा तयार व्हायला चालू झालेला आहे. बघू शकतोय. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेतीबद्दल माहिती घेणार आहोत. नारळ जर म्हटलं तर शारपड, खारपड, दलदलयुक्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे. त्याचबरोबर एकदा लावल्यानंतर 50 वर्षापर्यंत उत्पादन देणारी जात आहे. बुटकी जात आहे, क्रॉस पॉलिनेशन जात आहे, खात्रीची रोप, स्वतः बनवलेले रोप आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात असं 2 ठिकाणी युनिट आहे. 250 कामगार आहेत. 40 कोटीची उलाढाल आहे. म्हणून तर म्हणतोय तुम्हाला आपला विशेष भारी असतो. तर नारळ शेती लागवड करताना आपण शारपड, खारपड, दलदलीत जमिनीमध्ये येणारं पीक असल्यामुळं शेतकरी बंधूंना जमिनीचा खारं पाणी असलं किंवा मीठ फुटलेली जमीन असेल तरी आपल्याला लागवड चांगल्या प्रकारे करता येते, उत्पादन घेता येतं. आता ह्या शेतकरी बंधूंनी सांगितले की आपल्याला कमी उंचीची रोपं पाहिजे, कारण डोंगर भागावरती लागवड करायची आहे. हातनूर हे गाव पूर्ण माळरानावरती असल्यामुळं डोंगरात लागवड करायची आहे. त्यामुळे त्यांना सिलेक्शन करून रोपं द्यायची चाललेली आहेत कमी उंचीची. अशा प्रकारे प्लॉटमधनं सिलेक्शन करून रोपं कमी हाईटची पाहिजे आहेत. डोंगरावरती लागवड असल्यामुळं वाऱ्याला झाडं टिकली पाहिजेत. ह्या हिशोबानं तिने लहान झाडाची मागणी केल्या. तर यानंतर आपण हे जे लोडिंग होणार आहे हे आळे फाट्यासाठी भोर म्हणून शेतकरी आहेत, तिन्ही रोपं घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे सिलेक्शन करून रोपं काढली जातात. तर ही जी रोपं आहेत, ही रोपं श्री पाटील साहेबांची आता लोडिंग. तर हे महाराष्ट्रात आपल्या 500 बागा लागलेल्या आहेत. 1982ची नर्सरी आहे, 35 एकरात नर्सरी आहे, 250 कामगार आहेत, 40 कोटीची उलाढाल आहे. तर आता रोपं लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो 1.5 बाय 1.5 फुटाचा पाहिजे. त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 टीनची आळवणी द्यायची आहे. जसं शेतकरी बंधूंनी सांगितले की आपल्याला हाईट कमी द्या, त्यासाठी आता आपण स्वतः रोपं हुडकून त्यातली लहान रोपं द्यायला लागलो. कसं असतं, नारळ जवळ राहिल्यामुळं स्पर्धा तयार होते आणि रोपं मोठी होत असतात. 12 मेला पाऊस झाल्यामुळे आपल्याला रिबॅगिंग करता आलेलं नाही. त्यासाठी ही जी रोपं आहेत, अण्णा हा सगळा लॉट उचला, बुंदा बघून काढायचा. हां, बुंदा बघून, बुंदा हे की बारीक द्यायचा नाही शेतकऱ्यांना. हां, काढा. हां, तर अशा प्रकारे ही जी रोपं आहेत ही सगळी काढायची. बुंदा झाड असलेली रोपं द्यायची. गाडी भरताना स्वतः आपण